गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता दुसरीचा गणितचा क्लास अटेंड करत आहोत. ह्याच्यामध्ये आपण आता बघितलं आहोत की इंग्लिश मराठीमध्ये आता आपण आय एम विनर ध्येय अकॅडमी तर्फे आपले ऑनलाईन क्लासेस चालू झालेले आहेतच. सध्या आपण आता इयत्ता दुसरीचा क्लास ऑनलाईन बघत आहोत. आता ह्याच्यासाठी इयत्ता दुसरीसाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय आहे, तर ह्याच्यामध्ये अंकांची ओळख ही सगळ्यात महत्वाची आहे. आता अंकांची ओळख म्हणजे कुठपर्यंत आपल्याला अंक यायला पाहिजे, तर 1 ते 100 हे अंकात आणि अक्षरात लिहिता आले पाहिजे. मग बऱ्याच मुलांना काय होतं, 1 ते 100 अंक पहिलीमध्ये आपल्याला झालेले आहेत, त्यामुळे ते तुम्ही लिहू शकताय. पण दुसरीमध्ये बरीच मुलं काय करतात, ते एकक आणि दशक यांची ओळख नसते. मग पहिल्यांदा आपण सुरुवात कशापासून करूया, की अंकांचं अंक कसे शब्दात लिहायचे किंवा त्यांचं वाचन कसं करायचं हे आपण दोन पद्धतीत म्हणतो. आता आपण नवीन पद्धत जी आलेली आहे, आता तुम्हाला माहितीये 1 आणि 0, 1 दशक 0 एकक. आपण ह्याला काय म्हणतो, ह्यातला एकक कोणता आहे, एकक आहे 0 आणि दशक कोणता आहे 1. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारे ह्याचं वाचन कसं करतो, 1 दशक 10, 1 दशक किती 10, किंवा 1 आणि 0, 1 आणि 0 10. आलं लक्षात तुमच्या तुम्हाला. हे आपण दोन प्रकारे अशा प्रकारे आपण काय करतो, लिहितो. आता हे 1 दशकचं झालं. त्याच्यानंतर आता बघा 2 दशक 7. आपण ह्याला मराठीमध्ये आपण शाब्दिक कसं लिहितो, आपण शाब्दिक लिहितो 27. बघा हा 27 असे लिहितो. आलं लक्षात. आता याच्यामध्ये एकक कोणता आहे, 7 एकक आहे. आणि दशक कोणता आहे, 2 हा काय आहे, दशक आहे. मग आपण हे दोन पद्धतीने आपण कसं लिहू शकतो, 2 दशक 7, 2 दशक 7 आणि 2 आणि 7 27, 2 आणि 7 2 आणि 7 27. आता या दोन्ही प्रकारे मी तुम्हाला इथं आता शिकवलेलं आहे बघा. याच्यामध्ये एकक आणि दशक समजणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, म्हणून आधी पहिल्यांदा मी तुम्हाला एकक दशकची ओळख करून देतो. आता ह्याच्यामध्ये जर बघितला तर हा माझ्या डाव्या बाजूला येणारा हा 0 तुमच्या उजव्या बाजूला येणार, म्हणजे तुमच्या उजव्यापासून येणारा पहिला अंक जो असतो, तो आता माझ्या उजव्या बाजून म्हटलं तर इकडून मी असं बघताना हा पहिला अंक म्हणजे तुमच्या उजव्या बाजूचा हा अंक असतो तो एकक, मग दशक असतो. आलं का लक्षात, एकक आणि मग दशक असतो. सगळ्यांनी जरा फळ्यावर नीट बघा, एकक दशक, आणि आपण वाचन कशा पद्धतीने करत आहोत हे तुम्हाला दाखवणार आहे. आलं का लक्षात सगळ्यांच्या. तर एकक आणि दशक हे आपण दोन प्रकारे काय केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. आता तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर 1 दशक 0 म्हणजे 10. मग आपण ह्याच्यामधला एकक तुमच्या उजव्या बाजूची परत एकदा सांगते, तुमच्या उजव्या बाजूने लिहिताना आपण काय करतो, एक पहिल्यांदा लिहितो आणि दशक लिहितो. 1 दशक 10, 1 दशक 0 म्हणजे 0 हा एकक असतो आणि मग हा दशक असतो. युनिट आणि टेन्स इंग्लिश मध्ये आपण इथं काय म्हणतो, ह्या प्लेसला युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस मध्ये म्हणजे काय असतो, तो दशक असतो. आलं लक्षात. अजून अशा प्रकारे एक 3-4 उदाहरणं घेऊयात आपण, की आपल्याला काय म्हणजे पटकन लक्षात येईल. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता बघा इथं आहे 95. आलं लक्षात, 95. मग आपण लिहिताना कसं लिहिणार,
90 आणि 5. आलं लक्षात? म्हणजे 90 आणि 5 95 किंवा 9.5 एकक. 9.5 एकक. आलं लक्षात सगळ्यांच्या? इथं 90 आणि 5 आहे म्हणजे युनिट प्लेस 10 प्लेस. आपण याची फोड इथं केलेली आहे. आपण हे दोन भागात काय केलेलं आहे, इथं डिवाइड केलेलं आहे 90 आणि 5 म्हणजे काय 9.5 एकक. दशक म्हणजे काय म्हणतो आपण 9.90 आणि 5 एकक म्हणजे 5च. 90 आणि 5 काय झालं 90 आणि 5 95. मग आपण लिहिताना ह्याचं कसं करतो 95 असं लिहितो. म्हणजे ही पद्धत तुम्हाला आता नवीन प्रकारे आपल्याला आलेली आहे बघा, त्याची फोड करायची. अजून एक तुम्हाला देणार आहे ह्याच्यामध्ये 42. आता 42 आपण 42 लिहिताना कसं करतो ह्याच्यामध्ये आता मराठी संख्यांमध्ये असं लिहितो. मग आपण त्याची फोड कशी करणार 42 म्हणजे किती 40 आणि 2. 40 आणि 2 42. मग आपण काय लिहिणार ह्याच्यामध्ये 40 आणि 2 40 आणि 2 हे झाले. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला काय आहे 40 आणि 2 मग ह्याच्यामध्ये 2 हे काय आहे एकक आणि हे 40 आहे ते दशक. आता 40 दशक येणार नाही तर इथं काय येणार आता हे 4 दशक येणार. काय येणार 4 दशक. 40 दशक म्हटलं तर आपल्याला 400 येतं पण इथं काय येणार 4 दशक 40. 1 दशक 10 अशा प्रकारे आहे. 4 दशक 40 आणि 2 एकक. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्याच्यामध्ये लिहिण्यासाठी अजिबात अवघड नाही. आता बघा ह्याच्यामध्ये आता 38 किंवा 35 लिहा. 35 आपण 35 अशा प्रकारे लिहितो. 30 5 आता ह्याच्यामध्ये 30 आणि 5 30 आणि 5 नंतर 3 दशक 5 3 दशक 5 एकक 3 दशक 5 एकक. 35 ची आपण फोड जर केली 35 त्याच्यामध्ये 30 आणि 5 आहे म्हणजे 30 आणि 30 म्हणजे 30 आणि 5 5 म्हणजे 5 35 मीन्स ह्याच्यामध्ये 5 हे युनिट प्लेसला आहे आणि 30 हे 3 हे 10 प्लेसला येणार. म्हणजे आपण 3 दशक म्हणायचंय तिथं 3 दशक 5 एकक. आलं लक्षात सगळ्यांच्या? 3 दशक 5 एकक 30 आणि 5 35 अशा प्रकारे तुम्हाला काय करायला पाहिजे ह्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला हे काय आहे हे अभ्यासक्रमाला अतिशय महत्वाचं आहे. हा तुमचा बेस जर पक्का झाला तर ह्याच्यामध्ये एकक दशक तुम्हाला काय होत नाही अजिबात अवघड जात नाही. अशाच प्रकारे आपण शतकची ओळख करून घेऊया आज. ओके शतक 100 प्लीज. बघा अजून एक यामधलं तुम्हाला उदाहरण देणार आहे मी. आता याच्यामध्ये 61चं उदाहरण घेऊया किंवा 68 म्हणजे आपण 6 आणि 8 लिहितो. 68 म्हणजे 6 8 हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्याची फोड कशी करणार 60 आणि 8. आलं लक्षात 60 आणि 8 लिहिताना आपण कसं म्हणणार 60 आणि 8. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो 6 दशक 8 एकक
6 दशक 8 एकक 8 एकक. इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? 6 टेन्स. 8 युनिट. 8 युनिट. 6 टेन्स 8 युनिट. 68. 68. 68. लक्षात. अशा प्रकारे मी तुम्हाला 3 ते 5 उदाहरणं तुम्हाला मी दिलेली आहेत. या 5 उदाहरणामध्ये आपण शिकलेलो आहोत की संख्यांचं वाचन कसं करायचं. हे तुम्हाला अतिशय दुसरीला काय आहे, अतिशय महत्वाचं आहे संख्या वाचन. याच्यामध्ये संख्या वाचनामध्ये जर तुम्ही बघितला तर हे उदाहरण पहिल्यांदा एक संख्या देतात प्रश्नामध्ये. बघा, एक संख्या देतात. आता समजा 68 ही संख्या दिली. मग 68चं वाचन आपण कसं करतो? 60 आणि 8. 60 आणि 8 68. मग त्याच्यानंतर आपण काय म्हणतो? 60 आणि 8 हे त्याचं वाचन झालं. परत 6 दशक 8 एकक. 6 दशक 8 एकक. इंग्लिश मध्ये 6 टेन्स 8 युनिट. 6 टेन्स 8 युनिट 68. जरा सगळ्यांनी निरीक्षण करा. 68 हे अशा प्रकारे काय झालेलं आहे, याचं वाचन झालेलं आहे. येते का लक्षात सगळ्यांच्या? हे वाचन आहे हे सगळ्यात आपल्याला काय महत्वाचं आहे. हे जर आपल्याला आलं तर आपल्याला ह्याच्यावरचे सगळ्या प्रकारचे प्रश्न काय येतात, सोडवता येतात. आता नेक्स्ट बघा, ह्याच्यावर आता तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न कसे असतात बघा. आता विचारले जाणारे प्रश्न बघूया. त्याचं वाचन तर आपण शिकलेलो आहोत. म्हणून तुमच्या माहितीसाठी एक मला सांगायचंय की आपण प्रत्येक वेळेला 1 ते 100 संख्या एका आठवड्यात, आता एक आठवडा आहे तुमचा सोमवार ते रविवार, त्याच्यामध्ये 1 ते 50 संख्या अशा प्रकारे तुम्ही लिहायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत. मग 10 पर्यंत या शब्दात लिहायच्या. 10 नंतरच्या ज्या संख्या येतात 10, 1 दशक 10. मग 1 दशक 10 मध्ये आता ही 10 संख्या आहे. 10 संख्या आहे याच्यामध्ये 1 10 आणि 0 येणार. 10 आणि 0 येणार. ह्याच्यामध्ये 1 दशक 0 एकक येणार. 0 एकक. 1 दशक 0 एकक. आलं लक्षात सगळ्यांच्या? ह्याच्यामध्ये काय येणार आहे? 1 दशक 0 एकक येणार आहे. मग अशा प्रकारे हे तुम्ही लिहायला पाहिजे. 1 दशक म्हणजे 10, म्हणजे 1 टेन्स. 1 टेन्स म्हणजे 10. हे सगळ्यांचं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला लिहिता आलं तर एकक आणि दशक हे तुम्हाला काय करणार आहे, अतिशय चांगल्या प्रकारे कळणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता हे जे आहे हे तुम्हाला इयत्ता दुसरीच्या मुलांसाठी गणितला आता महत्वाचं तर आहेत, पण याच्यावर कंपल्सरी प्रश्न पडतात. आता प्रश्न आपल्या IMNच्या ह्याच्या कसे पडतात हे आता आपण बघायचे. आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी ह्याच्यामध्ये पडणारे प्रश्न कशा प्रकारे महत्वाचे आहेत हे आपण आता बघूया. अंडरस्टँड ऑल ऑफ यू, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन मॅथमॅटिक्स. आता दिलेल्या संख्या शब्दात लिहायच्या आहेत आपल्याला. दिलेल्या संख्या कशात लिहायच्या आहेत? शब्दात लिहायच्या आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी बऱ्याच संख्या दिलेल्या, तर 29. आता ह्याचे काय येणार आहेत? पर्याय येणार आहेत. पहिला पर्याय शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला एक प्रश्न लिहिणार आहे. शब्दात लिहा. 19 पहिला पर्याय. दुसरा 39. तिसरा पर्याय आहे 29. चौथा पर्याय आहे 59. चौथा पर्याय आहे याच्यामध्ये 59.
तर दिलेली जी वरची संख्या आहे ती तुम्हाला काय करायची आहे, शब्दात लिहायची आहे. अजून एक देणार आहे. ही शब्दात लिहायची आहे संख्या. तर 80, 69, 19, 59, 59. तर प्रश्न वाचायचा सगळ्यांनी. तर बघा, अशा प्रकारे प्रश्न पडतात की दिलेल्या संख्या ह्या आपल्याला काय करायच्या असतात, शब्दात लिहायचे असतात. आता अंकामध्ये दिलेले आहेत, याची मगाशी मी फोड तुम्हाला करून दाखवली बघा. 29, अजून एकदा मी पुन्हा पुन्हा तेच देत आहे कारण की हे आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, आपल्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा याचा अतिशय छान उपयोग होतो. इथे 29, 20 आणि 9, परत 20 आणि 9 सुद्धा म्हणतो. 2.9 सुद्धा याला म्हणता येतात आपल्याला. 2.9, 20, परत त्याच्यानंतर बघा आता हे शब्दात लिहायचं झालं तर हे पर्याय आपल्याला वाचता आले पाहिजे. त्याच्यामध्ये 19 हा एक पर्याय आहे, 39 हा एक पर्याय आहे, त्याच्यानंतर 29 हा एक पर्याय आहे आणि 59 हा पर्याय आहे. तुमच्या माहितीसाठी जर ज्या मुलांना हे वाचता येत नाही किंवा हे पर्यायामध्ये कन्फ्युज होतात त्या मुलांनी काय करायचंय बघा. आता जर अशा प्रकारे प्रश्न आला तुम्हाला की 29 ही संख्या शब्दात कशी लिहायची, तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, 19 लिहिलेलं आहे तिथं 1 आणि 9 लिहायचंय. 39 लिहिलेलं आहे तिथं 3 आणि 9. 39 म्हणजे किती, 3 आणि 9, 40 इथं आहे. मग 39 म्हटल्यानंतर 3 आणि 9, त्याच्यानंतर 29, 2 आणि 9, 29, 2 आणि 9, 59, 5 आणि 9. 59 काय आहे, 5 आणि 9 म्हणजे 59 आहे. मग आपल्याला शब्द कुठला दिलेला आहे संख्या शब्दात लिहायची आहे, 29. मग आपल्या ह्या अंकातल्या ह्याच्यात 29 कुठे आलेला आहे, तर इथं 2 आणि 9 आले, इथं पण 2 आणि 9 आले. मग आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे आपल्याला काय देतात त्यावेळी आपल्याला आपले किती नंबरचा पर्याय गोल करायचा आहे, किती नंबरचा पर्याय बरोबर आहे, तर याच्यामध्ये 3 नंबरचा पर्याय काय आहे आपला, बरोबर आहे. 3 नंबरला आपण काय करायचं आहे, गोल करायचं आहे. तर हे कशासाठी, ज्या मुलांना खरोखरच 19 म्हणजे पटकन लक्षात येत नाही. आता इथं 9 लिहिले म्हटलं बरीच मुलं काय करतात, बरीच मुलं इथं पण काय करतात, इथं कोणती संख्या आहे, 19. मग 19 आणि 29 मध्ये बरीच मुलं जम्बलिंग करतात. त्यासाठी हा प्रश्नामध्ये मी 29 हा शब्द मुद्दाम म्हणून दिला होता. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक संख्येच्या खाली आपण मनात ती संख्या लिहून काढायची आहे पेन्सिल, आपल्याकडे रफ पेज असेल तर. 1 आणि 9, 19, 39, 3 आणि 9, 39, त्याच्यानंतर 29, 2 आणि 9, 29, 59, 5 आणि 9, 59. तर अशा प्रकारे तुम्ही जर लिहिला तर ह्याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला मार्क तुमचे जाणार नाही. फक्त काय ज्या मुलांना कन्फ्युज होतं त्या मुलांच्यासाठी आपण काय केलेलं आहे, हे शिकवत आहोत. आता त्याच्यानंतरची पुढची जी संख्या आहे तर 7 आणि 9 शब्दात लिहा. आता इथे शब्दात लिहा म्हणजे आपल्याला शक्यतो शब्दात ओळखायची आहे आपल्याला. पहिला पर्याय आहे 79. कोणता आहे, 79. दुसरा आहे 69, तिसरा आहे 19, चौथा आहे 59. बऱ्याच दुसरीच्या सुद्धा मुलांना अजून ह्या 50च्या पुढच्या संख्या शब्दामध्ये माहिती नाही आहेत.
त्या मुलांनी या संख्या कंपल्सरी शब्दात लिहायच्या आहेत. शब्दात लिहून तुम्हाला काय करायचं आहे, ह्या जर तुम्ही शब्दात लिहिला तरच तुम्हाला ह्याची संख्या ओळखता येणार आहे. याच्यामध्ये या संख्या ओळखता आल्या तर तुम्ही आता ह्याच्यामध्ये 79, 7 आणि 9 79, 69, 6 आणि 9 69, 19, 1 आणि 9 19, 59, 5 आणि 9 59. मग आपल्याला कोणती संख्या पाहिजे बघा, 7 आणि 9 ही संख्या पाहिजे. मग 7 आणि 9 ही संख्या आपल्याला ओळखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याच्यामध्ये आपण काय करूया, 7 आणि 9 ही संख्या ओळखण्यासाठी आता आपला पर्याय, आपण लिहिलेली संख्या आणि दिलेल्या प्रश्नातली संख्या सेम आहे का आपण चेक करूया. तर 7 आणि 9 इथं आपल्या पहिल्याच पर्यायाला आलेले आहे 7 आणि 9, म्हणजे 7 आणि 9 किती आहे, 79 आहे. मग इथं आपल्याला इथं पर्याय दिलेले असतात 4. मग 79 किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. तर आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 1 ला काय करायचं आहे, साधारणतः गोल करायचं आहे. आले लक्षात सगळ्यांच्या. याच्यामध्ये व्यवस्थित तो आपला गोल रंगवला गेला पाहिजे. पहिल्यापासूनच मी प्रत्येक ज्या नवीन मुलांसाठी सांगत आहे की पहिले 4 गोल असतात, त्याच्यामधला एक गोल आपण रंगवायचा असतो. आपला पहिला आता 7 आणि 9 कुठं आलेला आहे, हे बघा इथं मी तुम्हाला दिसते 7 आणि 9, म्हणजे 7 आणि 9 79. मग बरीच मुले याच्यामध्ये चुकतात. 19, 29, 39, 49, 59, 69, 79, त्याच्यानंतर 79, 89 आणि 99. ह्या संख्या जे ह्यामध्ये बरीच मुलं 68, 78 ह्याच्यामध्ये सुद्धा बरीच मुलं कन्फ्यूज होतात. आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, तर हे अशा प्रकारे हे आपण काय करायचंय, संख्या या शब्दांच्या वरती लिहून घ्यायच्या आहे. आलं लक्षात. आता नेक्स्ट बघा, आता मी तुम्हाला काय दिलेलं आहे, संख्या आता मी काय देणार आहे, अंकात देणार आहे. त्या तुम्ही काय करायचे, शब्दात ओळखायचे आहेत. शब्दात झालेल्या आहेत आपल्या. आता काय करायचे, शब्दात देणार आहे त्या अंकात ओळखायचे. 68 पर्याय क्रमांक 1 अंकात ओळखा. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 68 ही संख्या अंकामध्ये ओळखायची आहे. अंकात 68 ही संख्या अंकात ओळखा, अंकात ओळखा. बघा नेक्स्ट ह्याच्यामध्ये अजून एक संख्या घेऊया. 59 ही संख्या अंकात ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, बघा 59 ही संख्या आपल्याला काय करायची आहे, अंकात ओळखायची आहे. पहिल्यांदा आहे 4 आणि 9 49, दुसरा आहे 5 आणि 9 59, तिसरा आहे 3 आणि 9 39 आणि चौथा आहे 2 आणि 9 29. आलं लक्षात. हा, तर बघा 68. आता पहिल्यांदा आपल्याला जर 68 यातली कोणती संख्या ही जर ओळखता येत नसेल तर आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये ही संख्या अगोदर लिहून घेऊया. बऱ्याच मुलांना 68 लक्षात येत नाही. मग 68 म्हणजे किती, त्यासाठी आपण 60 म्हणजे 60 चा पाडा येतो. मग आपण काय करायचं आहे, 60 लिहायचं आहे. 61, 62, 63, 64, 65, 66, 67 आणि 68, म्हणजे 8 नंबरला आलेला आहे. म्हणजे 6 आणि 8 68 असं काउंट करा. जोपर्यंत आपल्याला
पूर्ण परफेक्ट अंक शब्दात मांडता येत नाहीत किंवा शब्दातले अंक अक्षरात मांडता येत नाहीत, त्यावेळी काय करायचंय, त्या संख्यांची पूर्ण आपण काय करायचंय, मालिकाच ती काय करायची आहे, म्हणायची आहे. मग 68 बऱ्याच मुलांना माहित नसतं, त्यांनी काय करायचं, 61, 62, 63, 64, 65, 66, 67 आणि 68 म्हणजे 8 नंबरला येतं. म्हणजे 6 आणि 8 68, 6 आणि 8 68. मग आपल्याला काय करायचंय, आपली ही संख्या किती नंबर पर्यायामध्ये आलेली आहे ती चेक करा. इथं 7 आणि 8 आलेली आहे. 7 आणि 8 किती, 78 म्हणजे 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78. आता इथं किती आलेली आहे, 78 आलेली आहे. म्हणजे 7 आणि 8 78. त्याच्यानंतर 68 2 नंबरला आहे. म्हणजे आपला हा पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे, बरोबर असणार आहे. 1, 2, 3 आणि 4. आलं का लक्षात सगळ्यांच्या. आता याच्यामध्ये 68 किती नंबरला आहे, 2 नंबरला, म्हणून 2 नंबरचा पर्याय आपण काय करायचा आहे, गोल करायचा. म्हणजे आपला एक सुद्धा मार्क इथं काय करता, काय होऊ नये, जाता कामा नये. 68 म्हणून आपण काय करायचंय, 68 हा पर्याय 2 नंबरला आहे, गोल करायचा. आता बघा 59 अंकातली, 59 म्हणजे ही संख्या 60च्या मालिकेतली आहे, 60च्या पाड्या, 60च्या ह्याच्यामधली संख्यांमधली आहे, ते आपल्याला लक्षात करायचंय. मग 60च्या संख्यांमधली आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये, आता 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 68 सॉरी 59 म्हटल्यानंतर आपल्याला हा 5चा पाडा येणार आहे. 51, 52, 53. बघा आपण भरपूर कन्फ्युज होऊ शकतो. आपण ज्यावेळी गडबड होते आपल्याकडून, तर आपल्याकडून चुका ह्या होणारच. त्यामुळं शांत आहे ना, आपण काय करूया, हा विचार करूया. याच्यामध्ये बघा 61, 62, 51, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58 आणि 59. म्हणजे 9 नंबरला काय आलेला आहे आपल्याला, 59चं काय आलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला तो अंक आलेला आहे. मग 59 म्हणजे काय येणार, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59. म्हणजे 59 म्हणजे किती आलं आपलं, 5 आणि 9 59 आलेला आहे. 5 आणि 9 59 ही संख्या आपल्याला काय झालेली आहे, आलेली आहे. आता ही संख्या किती नंबरला आहे आपली बघूयात आपण. 1, 2, 3, 4, 4 गोल आहेत आपले. आता 59 म्हणजे 5 आणि 9. आता 1 नंबरला आहे 4 आणि 9, 5 आणि 9 आहे का, नाही, म्हणजे हा पर्याय कट. 2 नंबरला आहे 5 आणि 9, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपल्याला बरोबर आहे. 3 नंबरला आहे 39, 4 नंबरला आहे 29. म्हणजे ह्याच्यात तिन्हीपैकी सुद्धा कोणताही पर्याय आपला बरोबर नाही आहे. म्हणून अशा प्रकारे आपण काय करायचंय, अंक ओळखताना कशा पद्धतीने अंक ओळखायचे हे आता मी तुम्हाला काय केलेलं आहे, शिकवलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, डॅश 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 दशक. बघा डॅश डॅश दशक 5 एकक बरोबर 85, बरोबर 85. तर दशक स्थानी अंक कोणता येणार, डॅश डॅश दशक 5 एकक. मग दशक स्थानी अंक कोणता येणार, 1 नंबरचा आहे 9, 2 नंबरचा आहे 7, 3 नंबर आहे 2, 4 नंबर आहे 8. बघा नेक्स्ट 9 दशक डॅश डॅश एकक. एक नंबर आहे 9, 2 नंबर आहे 1, 3 नंबरला आहे 0, 4 नंबरचा पर्याय आहे 2. हे पहिलं उदाहरण दिलेलं आहे मी, हे स्टार केलेलं आहे, ते दुसरं एक्झाम्पल आहे आपलं. तर आपल्याला काय शोधायचं आहे याच्यामध्ये बघा, डॅश डॅश दशक 5 एकक 85.
उत्तर तर आपल्याला उत्तर शोधायचं झालं तर प्रश्नामध्येच आपलं उत्तर आहे. हे बरीच मुलं याच्यामध्ये कन्फ्युज होतात, प्रश्नामध्ये उत्तर कसं आहे. त्याचं उत्तर किती आलेलं आहे, किती दशक बरोबर 5 एकक बरोबर 85. तर आपल्याला रिकाम्या जागी कोणती संख्या आहे हे आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये बघावं लागेल. तर 1 नंबरला 9 आहे, 2 नंबरला 7 आहे, 3 नंबरला 2 आहे, 4 नंबरला 8 आहे. मग इथं 9 घालून बघा, 9 दशक 5 एकक बरोबर येणार का, नाही, कारण इथं 8 आहे म्हणजे नाही. 7 दशक घालून बघा, 7 दशक 5 एकक बसतं का, नाही, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. 2 घालून बघा, 2 दशक 5 एकक 25 होतं, त्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे 8. 8 घालून बघा, 8 दशक 5 एकक, तरी उत्तर बरोबर आहे. 8 दशक 5 एकक हे उत्तर आहे, बरोबर आहे. म्हणून 8 किती नंबरला आहे, 4 नंबरला आपल्याला काय करायचं आहे, 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे. व्यवस्थित आपला गोल तिथं रंगवला गेला पाहिजे. आलं लक्षात सगळ्यांच्या. 8 दशक 5, पण इथं 8 लिहायचं नाही आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला त्यासाठी सेपरेट पुरवणी पुरवली जाते. अतिशय उत्तम दर्जाच्या आपल्या उत्तर पत्रिका प्रश्नपत्रिका असतात. आपल्या अकॅडमी कडून आपल्याला उत्तम प्रकारची मार्गदर्शिका मिळणार आहे. प्रश्नपत्रिका सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या मिळणार आहेत. आलं का लक्षात. मग बघा 2 नंबर बघा, 9.01. मग 9 दशक डॅश डॅश एकक म्हणलेलं उत्तर आलेलं आहे 9. मग इथं 9 किती नंबरला, 1 नंबरला आहे, म्हणजे 9 हे दशक झालं. 9 दशक 0 एकक असं लिहून घ्या पाहिजे तर. 9 दशक 0 एकक असं लिहून घ्या तिथं. मग आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी कोणती संख्या येते. आता 9 दशक पहिला पर्याय जर आपण घातला, 9 दशक 9 एकक तर 99 होणार. 9 दशक 1 एकक 90 होणार. 9 दशक 0 एकक 90 होणार. 9 दशक 2 एकक 92 होणार. मग याच्यामधला पर्याय आपला कोणता बरोबर आहे, 9 दशक 0 एकक. कोणता पर्याय आपला बरोबर आहे, 9 दशक 0 एकक हा आपला पर्याय काय आहे याच्यामध्ये बरोबर आहे. मग पर्याय किती नंबरला आहे, तो 3 नंबरला आहे. आपल्याला 3 नंबरच्या ह्याला काय करायचं आहे, गोल करायचा आहे. आले लक्षात सगळ्यांच्या. तर 9 दशक 0 एकक हे आपलं काय झालेलं आहे, आता आपण आता याचं बरोबर उत्तर काढलेलं आहे. ओके स्टुडंट, आता बघा हे एकक आणि दशक ह्या संख्या तुम्हाला पहिल्यांदा ओळखता आल्या पाहिजेत. अजून एकदा मी तुम्हाला इथे संख्या त्या लिहून देतो. शहात्तर, 7 दशक 6 एकक, 6 एकक, 19, 1 दशक 9 एकक, 45, 4 दशक 5 एकक, 100, 10 दशक 0 एकक. 0 एकक. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आता, 45 4 दशक 5 एकक, 7 दशक 6 एकक, 19 1 दशक 9 एकक, 45 4 दशक 5 एकक, 100 10 दशक 0 एकक. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, या संख्या लक्षात करायच्या आहेत.
ओके स्टुडंट्स, नाव हिअर्स आय विल स्टॉप. मी आता इथंच थांबणार आहे. आज आपण काय शिकलेलं, एकक दशकच्या संख्यांची ओळख, कशा पद्धतीने आपण एकक दशक या संख्या आपण मांडायच्या असतात त्या आज आपण बघितल्या, आणि ह्याच्यावर स्पर्धा परीक्षेसाठी कोणते प्रश्न महत्वाचे आहेत ते सुद्धा आपण बघितले. आता तुम्ही काय करायचं याच्यामध्ये, या आठवड्यामध्ये 1 ते 100 या संख्या अंकात आणि अक्षरात तुम्ही काय करायचे आहेत, एका आठवड्यात रोज तुम्ही काय करायच्या ह्या लिहून काढायच्या आहेत. आले लक्षात? आता आपण काय करूया, इथंच थांबूयात.